शिवाजीनगर येथील श्री स बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिर येथे स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या 23व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते। या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून शिवाजीनगर परिसरामध्ये विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमांची सांगता शुक्रवारी माऊलींवर भक्तिभावाने पुष्पवृष्टी करून करण्यात आली। या मंगलमयी सोहळ्याप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा ठाकूर यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले। या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे मुख्य संयोजक माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि ठाकूर परिवार तसेच शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळ होते। हा सोहळा सुनियोजितपणे पार पाडण्यासाठी देवसागर साधक समाज शिवाजीनगर, गव्हाण, न्हावे खाडी आणि कोपर यांनी व्यवस्थापन पाहिले। या सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, वायटी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, विश्वनाथ कोळी, जितेंद्र म्हात्रे, वसंत पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, प्रतिभा भोईर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, भाविक आणि ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते। रामशेठ ठाकूर जो काही समजा खासदार झाला, शिक्षण क्षेत्रात किंवा बाकी क्षेत्रात काम करतो, त्याला पूर्व पुण्याई आपल्याला म्हणतो ते वाडवडिलांची असते, आईची असते, वडिलांची असते आणि त्याच्यातूनच आपल्याला ते आपल्या हातून कर्म होत असतात। आपल्याला ते वळण मिळतं, ते वळण आपण पुढे नेत असतो आणि त्यामुळेच आपल्याला खरं म्हणजे ते आणण्याचं काम प्रशांत ठाकूरांनी केलं। पण प्रशांत ठाकूर, महेश बालदी वगैरे यांनी CM साहेबांना आणलं, गडकरी साहेबांना आणलं, तेही आले आवडीनं। ते कोणाच्या सगळीकडे जात नाहीत, ते अनेक मंत्री संधी आले, गणेश नाईक आले, तटकरी खासदार आले, तटकरी मंत्री आल्या, गोगावले आले, इकडं सर्व बारणे आले, हे सगळे इथं मोठमोठे लोक आले। पवारसाहेबसुद्धा, शरद पवारसाहेबसुद्धा ते आणि त्यांच्या मिसेस आपल्या इथं शिवाजीनगरच्या घरी आले वाढदिवसाच्या दिवशी। पुन्हा त्यांनी नंतर त्या 12 जूनला सातारा इथे एक मोठा चांगला सत्कार समारंभ घडवून आणला। हे सत्कार का होतात? आपण आपल्या आयुष्यात सत्कर्म करतो, दुसऱ्याच्या उपयोगी पडतो म्हणून हे होत असतं आणि त्या दृष्टीनं ही सर्व पुण्याई आपली वाडवडिलांची आपल्या उपयोगी पडत असते आणि ती वाडवडिलांनी म्हणजे चांगुकाना ठाकूर, बाबूबाई ठाकूर आणि त्यांच्या नातेवाईकांनी जे काही चांगलं काम केलं, आम्हाला वळण दिलं, त्याची पुण्याई आहे। म्हणून त्यांची मुलं, नातवं ही सगळी जरा जी आहेत ती चांगल्या मार्गाला लागलेली आहेत आणि या संत समागमामध्ये ब्रह्मांड होऊन आता आमच्या 4 बहिणी इथे तुमच्याकडं बरोबर नेहमी असतात। म्हणजे अनुसया आता जरा आजारी असते पण तरी देखील 4 नेहमी असतात। आम्हाला वेळ जमत नाही पण तरी देखील आम्ही त्यांना पाठबळ देत असतो, जास्तीत जास्त आपला बोध घेण्याचा प्रयत्न करत असतो। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कैलासवासी चांगुकाना ठाकूर यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये जे कार्य उभं राहिलं त्या कार्याची प्रेरणा घेत सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आपापल्या परीनं या आपल्या सर्वांना ज्या पद्धतीनं या आपल्या समाजाला आपले सर्व आध्यात्मिक कार्यक्रम पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जी ताकद देता येईल ती ताकद देण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून घडलेली समाजसेवा आणि या सगळ्यामुळं निश्चितपणानं या कार्यक्रम आणि असे कार्यक्रम हे अधिकाधिक मोठे होत राहतात। आजही तसा जुलै महिन्याचा आजचा आपला हा दिवस, पण पाऊस नसल्यामुळं हा कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो। या निमित्तानं उपस्थित आपणा सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो।